10वीचा निकाल लागल्यानंतर आता लाखो विद्यार्थी आणि पालकांसाठी सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. 11वी ऍडमिशन प्रोसेस अधिकृतपणे सुरू झालेली आहे. पण अनेक विद्यार्थ्यांना अजूनही प्रश्न आहेत. फॉर्म कधी भरायचा, शेवटची तारीख कोणती, मेरिट लिस्ट कधी लागणार, कोणती कागदपत्रे लागणार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोणत्या चुका टाळल्याच पाहिजेत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज मी तुम्हाला संपूर्ण प्रोसेस सांगत आहे. तर पहिली गोष्ट, ऍडमिशन प्रोसेस ही सुरू झालेली आहे. महाराष्ट्रातील FYGC म्हणजेच 11वीचे ऍडमिशन प्रोसेस सध्या सुरू आहेत. फॉर्म भरण्याची सुरुवात ही 11 मे 2026 म्हणजेच आजपासून सकाळी 10 वाजल्यापासून सुरू झालेली आहे. याची शेवटची तारीख आहे 13 मे 2026 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. म्हणजेच 2-3 दिवसाचा अवधी फक्त विद्यार्थ्यांकडे आहे. खूप कमी वेळ आहे, त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका. त्या अगोदरच तुम्ही तुमचं फॉर्म भरून घ्या. आता पुढचा महत्वाचा मुद्दा, फॉर्म कुठे भरायचा. विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाईटवरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. वेबसाईट आहे mahafygcadmissions.in. इथे जाऊन लॉग इन करून पार्ट 2 तुम्हाला पूर्ण करायचा आहे. घरी मोबाईलवरती भरण्याचा ट्राय करू नका. कॅफेमध्ये जाऊन तुम्ही व्यवस्थितपणे तुमचा फॉर्म भरून घ्यायचा आहे. 13 तारखेची वाट पाहू नका. आज 11 तारीख आहे. आज उद्यापर्यंत तुम्ही तुमचा फॉर्म नक्की भरून घ्या. तरी महत्वाची अपडेट जे पण 11वीचे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. आता कोणती कागदपत्र, फॉर्म भरताना काही महत्वाचे डॉक्युमेंट्स लागणार आहेत, जसं की SSC मार्कशीट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, आधार कार्ड, पासपोर्ट साईजचा फोटो, जात प्रमाणपत्र जर असेल तुमच्याकडे तर EWS किंवा इन्कम सर्टिफिकेट गरज असल्यास लागणार आहे. सर्व डॉक्युमेंट क्लिअर स्कॅन करून ठेवा. हे सर्व डॉक्युमेंट तुमच्याजवळ असलेच पाहिजेत. सर्वात महत्वाचा मुद्दा, मेरिट लिस्ट कधी लागणार. तर आता सर्व विद्यार्थ्यांना वाट बघायला लागते ती मेरिट लिस्ट. तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही 14 ते 15 मेला लागेल. करेक्शन आणि व्हेरिफिकेशन हे 16 ते 18 मे दरम्यान होईल आणि फायनल मेरिट लिस्ट ही 19 मेला लागणार आहे. तर फर्स्ट कॉलेज अलॉटमेंट हे 26 मेला होईल. म्हणूनच ह्या तारखा विद्यार्थ्यांनी व्यवस्थितपणे लक्षात ठेवा की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही 14 आणि 15 मेलाच लागणार आहे. करेक्शन आणि व्हेरिफिकेशन हे 16 ते 18 मेला होईल आणि फायनल मेरिट लिस्ट ही 19 मेला लागेल. तर ह्या तारखा व्यवस्थितपणे लक्षात घ्या आणि तुमचा व्यवस्थितपणे फॉर्म भरून घ्या. तर विद्यार्थ्यांनी कोणत्या चुका टाळायच्यात. शेवटच्या दिवशी फॉर्म भरायचा नाहीये. 13 तारखेला फॉर्म भरू नका. आज उद्यामध्ये फॉर्म भरून घ्या. चुकीचा मोबाईल नंबर टाकू नका. डॉक्युमेंट ब्लर अपलोड करू नका. फक्त मित्रांनी घेतलं म्हणून स्ट्रीम निवडू नका. तुम्हाला ज्यामध्ये इंटरेस्ट आहे, सायन्स असेल, कॉमर्स असेल किंवा मग आर्ट, तर तुमच्या सोयीनं तुम्ही स्ट्रीम निवडायची आहे. कॉलेज प्रेफरन्स घाईत भरू नका. तर विद्यार्थ्यांनो, ही होती 11वी ऍडमिशन प्रोसेसची संपूर्ण माहिती. हा व्हिडिओ प्रत्येक 10वी पास विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा, कारण छोट्या चुकीमुळे ऍडमिशन्स हे अडकू शकतात. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि अशा महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करूनच जावा. प्रत्येक आता परीक्षेचे जे काही ऍडमिशन फॉर्म असतील त्याच्या शेवटच्या तारखा असतील तर ते प्रत्येक गोष्ट तुम्हाला याच चॅनलवरती पाहायला मिळणार आहे. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार.